अकोल्यात गॅस तुटवड्याचा पहिला बळी अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाटांचा गॅस सिलेंडरच्या रांगेमध्ये मृत्यू झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर निशाणा. प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप. अकोल्यातच नाही तर माझ्या छत्रपती संभाजीनगरातही एकाचा मृत्यू. गॅसच्या रांगेमध्ये उभ्या असलेल्या ऑटो चालकाचा मृत्यू. मंत्री संजय शिरसाटांचा आरोप. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा इशारा. आंबील सणासाठी जैन मंदिरात गॅस उपलब्ध करून द्या. मंत्री मंगलप्रभात लोढांचं पुरवठा मंत्री छगन भुजबळांना पत्र. 16 जैन मंदिरात प्रत्येकी 5 सिलेंडर देण्याची मागणी. मराठी माणसांना सिलेंडर नाही, मात्र जैन मंदिरांना सिलेंडर. लोढांविरोधात आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक. तर रामनवमी भंडाऱ्यासाठीही गॅसची मदत. काही लोक केवळ या स्थितीमध्ये राजकारण करू पाहतात. लोढांचं प्रत्युत्तर. भोंदू खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना एसआयटीकडून समन्स. शिवनिका ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार. सूत्रांची माहिती, ट्रस्टचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर. भोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा वाढ. विशेष न्यायालयाकडून खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी. 1 एप्रिलपर्यंत भोंदू खरातचा कोठडीमध्ये मुक्काम. एकनाथ शिंदेना खरातकडे घेऊन जाणारे केसरकर होते. शिंदेंसह खरातला भेटणाऱ्या मंत्री नेत्यांची चौकशी करा. संजय राऊतांची मागणी. तर उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांनाही आरोपी करायचं का? नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल. भोंदू खरात सोबत प्रत्येक फोटोमध्ये दिसणाऱ्या नामकर्ण आवारेवर सुषमा अंधारेंचा निशाणा. आवारे त्याच्या जगदंब पतसंस्थेतून बड्या लोकांचा काळा पैसा व्हाईट करून देत होता. अंधारेंचा आरोप. एप्स्टीनला मारलं तसं खरात सोबतही होऊ शकतं. पुरावे नष्ट करण्यासाठी असं केलं जाऊ शकतं. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांकडून संशय व्यक्त. महिलांना भुलवण्यासाठी खरातची विचित्र मोडस ऑपरेंडी समोर. तू सुंदर आहेस, नवऱ्याला तुझी केपेबिलिटी ओळखता येत नाही असं म्हणत भुलवायचा. चौकशीमध्ये धक्कादायक माहिती उघड. नाशिकमधील लोकस प्रॉपर्टी कार्यालयामधील खरातचे अश्लील कारनामे उघड. केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीस थक्क. बाहेरून काही दिसू नये म्हणून बसवल्या अतिगडद काळ्या काचा. युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट, या आव्हानावर एकजुटीनं मात करू. संकटात राजकारण करणारे देशाचं नुकसान करतायत. अफवांवर विश्वास ठेवू नका. पंतप्रधान मोदींचा जनतेला सल्ला.